नमस्कार. एनलाइटन ब्रेन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कालपर्यंत आपण शिक्षणाची जी ध्येय आहेत त्यांचा विचार करत होतो. आज आपण म्हटल्याप्रमाणे शिक्षण तज्ज्ञांच्याकडे जाणार आहोत. मला असं वाटतं की आज आपण जे कोणी आहोत त्याची पाळंमुळं आपल्या जन्मापासून कुठेतरी रोवली गेलेली आहेत. काही तुम्हाला वाटतं का असं? खरं तर आज आपण ज्या शिक्षण तज्ज्ञाबद्दल माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे फ्रेडरिक फ्रोबेल. याच शिक्षण तज्ज्ञापासून आपण का सुरुवात करतोय त्याचं कारण आपण पहिल्यांदा स्पष्ट करू. मनुष्याच्या विकासामध्ये त्याची शैशवावस्था किंवा पूर्व बाल्यावस्था या काळातील बालकाचा विकास हाच त्याच्या जीवनाचा पाया असतो. त्याचं सगळं मानवाचं जे भावी जीवन असतं ते याच पायावर आधारलेलं असतं. हा सिद्धांत मांडून या फ्रेडरिक फ्रोबेल नावाच्या शिक्षण तज्ज्ञानं आपल्या कामाला सुरुवात केली. खरं तर ऐन तारुण्यामध्ये कांट, गटे, फिस्टर, शिलर यांच्या वाङ्मयाचा आणि विचाराचा प्रचंड प्रभाव असलेला हा एक अध्यात्मवादी माणूस आहे. एका देव मानणाऱ्या घरामध्ये जन्मालेला आलेला हा माणूस आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावरती पेस्टॉलॉजी नावाचा एक शिक्षण तज्ज्ञ यांना भेटतो आणि शिक्षणामध्ये काम करण्याची उर्मी मिळते. पेस्टॉलॉजीच्या विचारांनी हा युवक प्रचंड प्रभावित होतो आणि मग शिक्षणामध्ये संशोधन करायला लागतो. अनेक वर्ष वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षकी काम केल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की सगळ्यात मूलभूत काम हे शैशवावस्थेतल्या शिक्षणासाठी करायला पाहिजे, बालकांसाठी करायला पाहिजे. आणि मग सलग 10 वर्ष आयुष्याची बालशिक्षणाच्या संशोधनासाठी हा माणूस व्यतीत करतो आणि शोधून काढतो एक पद्धत, तिचं नाव आहे बालोद्यान पद्धत, ज्याला आपण किंडर गार्टन पद्धत म्हणतो. खरं तर बालोद्यान, उद्यान आणि बाल हे यांना एकाच अर्थानं, म्हणजे मूल हे रोपटं आहे आणि शिक्षक हा त्याचा माळी आहे, शाळा म्हणजे फुलबाग, अशा संकल्पना घेऊन हा माणूस येतो. शिक्षण हा स्वयंस्फूर्त विकास आहे, तो स्वयंप्रेरणा आणि स्वयंकृतीतूनच होतो यावरती ठाम श्रद्धा असलेला हा शिक्षण तज्ज्ञ त्याच्या सगळ्या पद्धतीमध्ये खेळ, गाणी, गोष्टी, लेखन, वाचन यांचा अंतर्भाव करतो. त्याचं असं मत आहे की मुलं खेळतात, मुलांची वृत्तीच खेळण्याची असते, त्यांना खेळू द्यावं, मुक्त खेळू द्यावं, पण त्यांच्या खेळाचं सुनियोजन आपण करणं गरजेचं आहे. जर त्यांचे खेळ जर आपण सुनियोजित केले नाहीत, सुनियोजित मार्गदर्शनाखाली जर हे खेळ घेतले गेले नाहीत तर त्याचा मुलांच्या विकासासाठी फार मोठा फरक किंवा फायदा होणार नाही, असं स्पष्ट मत मांडणारा हा शिक्षण तज्ज्ञ आहे. कॉन्शियस रॅशनल गायडन्स, ज्याला सुनियंत्रित मार्गदर्शन असं अपेक्षित आहे या शिक्षण तज्ज्ञाला. मातृखेळ आणि शिशुगीतं यांच्यापासून हा पुढं सुरू होतो आणि त्यांनी या शिक्षणामध्ये काही देणग्या किंवा बक्षीस ठेवलेले, ज्याला गिफ्ट्स म्हणतात. तर काय गिफ्ट्स आहेत? खरं तर आता आपण मोठ्या वयाच्या मुलांना असं म्हणतो की त्यांना अशी आमिष कुठली दाखवू नयेत, पण लहान मुलांच्या बाबतीत ही बक्षिसं फार मस्त आहेत, रंजक आहेत. काय आहेत ही बक्षिसं? तर त्यांनी निरनिराळ्या रंगाच्या लोकरीच्या 6 सेट चेंडूची एक पेटी केली, हे गिफ्ट आहे. गोल, घन किंवा नळाकाराची पेटी ही त्यांचं एक गिफ्ट आहे. मोठा घन किंवा त्याचे भाग हे गिफ्ट आहे. अशा प्रकारच्या 9 पेट्या आहेत, ज्याच्यामध्ये वर्तुळाकार, वर्तुळाकार रिंगांची पेटी पण आहे, सळ्यांची पेटी आहे, क्षेत्राकाराची पेटी आहे, मोठा घन आणि त्याचे वेगवेगळे घनाकार, लंबाकार, चौकोनी, त्रिकोणी असे तुकडे आहेत. अशा 9 पेट्या ही त्यांची बक्षीस योजना आहे. मुलांनी बागकाम करायला पाहिजे, माती काम करायला पाहिजे, त्याचबरोबर पशुपालन सुद्धा मुलांनी करायला पाहिजे, कारण सगळ्या सृष्टीचा, सगळ्या चैतन्याचा एकच पाया आहे आणि सगळे जीव, सगळी ऊर्जा एक आहे असा विचार करून काम करणारा हा माणूस आहे. लेखन, वाचन पण यांनी घेतलंय. तर ते कसं घेतलंय? पहिल्यांदा मुलांना चित्र दाखवा, त्याच्यावरून गोष्ट सांगा, त्याच्यावरून मग त्यांना लिहायला सांगा, लिहिताना पण एक शब्द लिहायलाच घ्या, त्याच्यातून वाक्यांच्याकडे जा. अशा खूप छान पद्धतीने जाणारा आणि या बालकांच्यासाठी शिक्षिकेचंच अग्र धरलेले पहिले शिक्षण तज्ज्ञ ते फ्रेडरिक फ्रोबेल. मातृहृदयी शिक्षण असावं किंवा लहान मुलांना गाणी, गोष्टी, खेळ याच्यामध्ये व्यस्तता ठेवून मुलांसारखं काम करणारी व्यक्ती पहिली जर कोण त्यांच्या निदर्शनास आली असेल, आता खूप शिक्षक करतात त्यामुळे शिक्षकांच्यावरती मी काही कुठलं हे करत नाही आहे, पण शिक्षिका ही ती जास्त योग्य आहे असं त्यांचं मत होतं. खरं तर जर्मनीमध्ये हा शिक्षण तज्ज्ञ काम करत असताना जर्मन सरकारनं त्यांच्या बालोद्यान पद्धतीवरती बंदी आणली.
का बंदी आणली हा संशोधनाचा विषय आहे, पण त्याच्या तीव्र झटक्यानं या माणसानं आपलं आयुष्य संपवलं. आणि म्हणून आज आपण फ्रेडरिक फ्रोबेल यांच्यापासूनच सुरुवात करणार आहोत. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मस्त राहा. नवीन व्हिडिओ घेऊन येतोय, तोपर्यंत धन्यवाद.